सदरचं आरोग्य केंद्र हे महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनानुसार केंद्रीय निधीतून आपण ठाणे शहरामध्ये असे आरोग्य केंद्र चालू करतो आहे. त्यातलाच एक भाग म्हणून ज्ञानेश्वर नगरमध्ये हे आरोग्य केंद्र आपण चालू करणार आहोत. त्याची स्थळ पाहणी झाली आहे, पंचनामा झालेला आहे आणि त्याच्यानंतर डिपार्टमेंटनी त्याला अप्रूव्हल दिलेलं आहे आणि काल ते कंटेनर ठेवण्याचं आपण ते पार पडलेलं आहे. काही गैरसमजुतीमुळे किंवा कोणी काय चुकीचं मार्गदर्शन केल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम होता, परंतु तोही आता दूर झालेला आहे आणि काही दिवसातच आपण पाहाल की तिथे ज्ञानेश्वर नगरमधील हजारो लोकांना आरोग्यसेवा देण्याचं काम तिथे सुरू होईल आणि बाकीच्यांना प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार असतो, त्यांनी त्यांची भूमिका तिथे मांडलेली आहे. परंतु ते सदरची सार्वत्रिक निवडणूक होण्याच्या अगोदर प्रशासकीय राजवटीमध्ये ही निधी आलेली आहे आणि हा स्पॉट फायनल झालेला आहे. त्याच्यामुळे आता राजकारण न करता त्यांनीसुद्धा अशा याच्यामध्ये सहभागी होऊन लोकांना आरोग्यसेवा कशी मिळेल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. नाना नानी पार्क त्या ठिकाणी होतं, नियोजित होतं, त्याचं काय करणार? किंवा त्यांनी असा आरोप केला की त्या आरोग्य केंद्रामध्ये जाण्यासाठी रस्ताच नाही आहे, शौचालयामधून ते जावं लागतं, अडचणीचं आहे. बाजूला आरोग्य केंद्राच्या बाजूला एक मोठा नाला आहे. त्यामुळे अस्वच्छतेच्या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी पोचताच येणार नाही त्या ठिकाणी आरोग्य केंद्र कशाला? बघा, तिथे तुम्हाला मी एक सांगतो, शहर विकासमध्ये आपणही चौकशी करू शकता. कुठलंही आरक्षित भूखंड हा उद्यानासाठी किंवा गार्डनसाठी नाही आहे. परंतु तिथे काही प्रशासकीय राजवट असल्यामुळे जास्त निधीची उपलब्धता नसल्यामुळे तिथे गैरवापर होत होता. परंतु ते लक्षात आल्यानंतर खासदार साहेब आमचे नरेश म्हस्के साहेब यांनी लोकांच्या आग्रहाखातर तिथे आरोग्य केंद्र उभं करण्याचं ठरवलं आणि त्याच्यानंतर सर्व प्रोसिजर झाली आणि आपण म्हणता जाण्यासाठी ॲक्सेस नाही, परंतु झाल्यानंतर आपल्याला कळेल एक असं सुसज्ज असं आरोग्य केंद्र तिथे होईल आणि लोकांना आरोग्यसेवा मिळेल. रस्त्यावरूनच एक चांगला ॲक्सेस तिथे जाण्यासाठी आहे. मागच्या नाल्यावर आपण स्लॅब टाकतो आहे आणि INDBच्या माध्यमातून तोही उद्याचा पाहणी दौरा ठरलेला आहे आणि त्याच्यामुळे तिकडे चांगल्या वातावरणामध्ये लोकांना आरोग्यसेवा मिळणार. सर, त्यांनी आयुक्तांची भेट घेतली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, आयुक्तांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की त्या ठिकाणी जर चुकीच्या ठिकाणी आरोग्य केंद्र बसवलं असेल तर ते काढण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. त्यांनी आयुक्त साहेबांना काय सांगितलं हे मला माहीत नाही आहे, परंतु चुकीच्या ठिकाणी आम्हीही सुचवणार नाही आणि चुकीच्या ठिकाणी प्रशासनही करणार नाही. प्रशासनाने अप्रूव्हल दिला आहे याचा अर्थ ती जागा आरोग्य केंद्रासाठी चांगली आहे, म्हणूनच ते अप्रूव्हल आलेलं आहे आणि तिथे आरोग्य केंद्र होईल. पण सर, तिथे पर्यायी मार्ग देखील देण्यात आला आहे. त्या स्थानिक नगरसेवकांच्या वतीने तिथे पर्यायी मार्ग देखील तिथे देण्यात आला आहे, जिथे आरोग्य केंद्र व्यवस्थापित करता येईल असं. नाही, ऑलरेडी तिथे चांगला ठिकाणी आपण करतो आहे आणि तिथे त्या वस्तीमधून सुद्धा लोकांना जाण्याचा ॲक्सेस आहे आणि मेन रस्त्यावरून पण जाण्याचा ॲक्सेस आहे. दोन्ही ॲक्सेस चांगले आहे. आता जर आयुक्त साहेबांना बघायचे असेल तर ते पाहणी दौरा करू शकतात, परंतु माझी माहिती अशी आहे की अतिरिक्त आयुक्त साहेब तिथे पाहणी करतील आणि त्यांचा अहवाल आयुक्त साहेबांना देतील. ठीक आहे.